सुरुवात करूया. आज कोणी नवीन जॉईन झालेले आहेत का? जे नवीन जॉईन असतील त्यांनी कृपया जर तुम्हाला काही व्याधी किंवा कुठल्या गोळ्या वगैरे चालू असतील तर चॅटबॉक्स मध्ये इथे पर्सनली मला टाका. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्लीज आपल्या डिव्हाइसचे नावं तुम्ही चेंज करा, म्हणजे स्वतःचं नाव टाका, म्हणजे आम्हाला अटेंडन्स साठी सोपं जाईल. सुरुवात. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोड मुद्रेमध्ये. द्रोड मुद्रा म्हणजे आपल्या दोन्हीही हातांचं कप करायचंय आणि ती आपल्या गुडघ्यावर ठेवायची. दोन्ही हातांच्या बोटं जुळून घ्यायची, हातांचं कप, आणि ते आपल्या गुडघ्यावरती, आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ. ही झाली आपली द्रोड मुद्रा. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला पॅरलल म्हणजे समांतर, कुठेही मान वर किंवा खाली न करता मान अगदी सरळ असेल मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत ती बैठक स्थिती. या सगळ्या स्थितीचं मनातल्या मनात आपण ऑब्झर्वेशन करतोय, निरीक्षण करतोय. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले आहेत, कपाळावर कोणतीही आटी नाही. हळूहळू आपली जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. जे साधक नवीन आहेत त्यांनी बघून घ्या कशी करायची आहे. तर इथे आपल्याला डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची आहे. उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा आहे आणि उजवीने आपण श्वास सहज भरून घेणार आहोत, आणि तो सोडताना मात्र आपल्याला फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. जसं आपण मेणबत्ती तोंडाने फुंकर मारून कशी विझवतो त्याप्रमाणे आपल्याला नाकाने हा श्वास बाहेर जोरात सोडायचा आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका मिळेल. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. तर सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर मात्र हे करणं टाळा. तर आता सुरुवात करूया. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी आपण सहज बंद केली आहे. उजवा हात आपल्या पोटावर आहे. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. जे नवीन साधक आहेत, कृती माहिती नसेल, पहिल्यांदा करत असतील, त्यांनी डोळे उघडे ठेवून ही कृती करा. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि हा श्वास जोरात बाहेर सोडा नाकाच्या वाटे, आणि पोटाला आतमध्ये इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे, आतमध्ये झटका. हे झालं आपलं एक वर्तन. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला झटका. 3. श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 4. अजून पुढची अशीच 10 वर्तन. 5, 6, 7, 8, 9, 10. कृती थांबवून दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोड मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, जाणीव उजव्या नाकपुडीकडे. फोर्सफुली श्वास सोडताना उजवी नाकपुडी
तिथला श्वसन मार्ग मोकळा होतोय याची बंद डोळ्यांनी मनातल्या मनात मागोवा घेऊया. कपालभातीच्या आधीची ही कृती आहे श्वसन मार्ग शुद्धी. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डावा हात आपल्या पोटावरती, डोळे अलगद मिटून घेऊया. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया, पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला झटका. आणि अशा प्रकारे 10 वर्तन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. डोळे अलगद मिटलेले. सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. सहज निरीक्षण करतोय ओमच्या प्रतिमेचं. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मस्वरूपा. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा ओम आहे. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असं माऊलींनी वर्णन केलेलं गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील किंवा पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक होऊन त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन आपण करतोय अंतरत्राटक. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल होण्यासाठी ही ओंकाराची साधना. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया वाणी शुद्धी. ओमचे मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. काही क्षण शांत. आपल्या साधनेसाठी आपलं शरीर आणि मन असं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ते अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. प्रार्थना माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः.
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. खाली या प्रार्थनेचा भावार्थ दिलेला आहे. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया आपण नमन मुद्रा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो योग मार्ग निवडलेला आहे त्यासाठी तो पूर्ण होण्यासाठी ओमचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या साधनेला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जे आज नवीन साधक जॉईन झालेत त्यांचं सुद्धा स्वागत आणि जे जुने साधक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत. हरिओम. काल आपला पहिला दिवस झाला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इंट्रोडक्शन किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत हे झालेलं आहे. तुम्हाला संपूर्ण वर्गाचं रेकॉर्डिंग तर मिळणार आहे. फक्त एवढंच की ते तुम्हाला या वर्गाच्या शेवटच्या दिवशी मिळेल. आपण प्रत्येक दिवशी रेकॉर्डिंग पाठवत नाही. तर ह्या वर्गाचा जो शेवटचा दिवस असेल त्यावेळेला तुम्हाला रेकॉर्डिंग्स आणि तुमचे सर्टिफिकेट्स पाठवले जातील. तर एक थोडक्यात महत्वाची सूचना म्हणजे शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. म्हणजे जेव्हा सर मला स्पॉटलाइट करतात त्यावेळेला शक्यतो फक्त मीच तुम्हाला तिथे दिसेल ती विंडो ठेवा. म्हणजे तुम्हाला आसन किंवा जी आपण कृती करतोय ती व्यवस्थित कळेल. आणि समजा काही अडचण असेल, काही नाही समजलं तर चॅटबॉक्स मध्ये टाका. आपण ती अडचण असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करू. जे आज नवीन साधक जॉईन झालेत त्यांनी कृपया जर त्यांना कुठलीही व्याधी असेल, कुठल्याही गोळ्या चालू असतील तर त्या चॅटबॉक्स मध्ये टाका. आपण जास्त आता वेळ घेणार नाही, आपण प्रॅक्टिकलकडेच वळणार आहोत. तर ह्या सूचना कृपया फॉलो करा आणि अशीच उपस्थिती ठेवा शेवटपर्यंत. जेव्हा आपण प्रत्यक्ष बसून कृती करतो, लाईव्ह कृती करतो, तेव्हा त्याचा आनंद हा वेगळाच असतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल आपण जास्त काही घेतलं नाही, फक्त हलकेसे सूक्ष्म व्यायाम घेतले, ते पण आपल्या पायांचे. आज आपण पुढची कृती करणार आहोत. तर आपल्याला आसनं जी आहेत ही 4 प्रकारे करायची असतात, म्हणजे 4 स्थितीमध्ये करायची असतात. बैठक स्थिती, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर तुमचा जो कॅमेरा आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा की या 4ही स्थितीमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसले पाहिजे, की जेणेकरून कुठलीही अडचण असेल किंवा कुठेही जर काही चुकत असेल तर मला तिथल्या तिथे ते करेक्शन करता येईल. तर आता सुरुवात करूया. आज आपण सुरुवातीला बघणार आहोत सुखासन किंवा स्वस्तिकासन असंही त्याला म्हणतात. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांना त्यांच्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर न येता आपण या स्थितीमध्ये कसं बसू शकतो हे आसन आज आपण बघणार आहोत. सोपं आहे, आपण हे एकत्रित करू शकतो. जिथे कुठे डेमोची गरज असेल तिथे तिथे मी तुम्हाला सांगत जाईल, त्या त्या वेळेला तुम्ही ते आसन बघत जा आणि मग करत जा. हे आसन अगदी सोपं आहे, आपण सगळेजण एकत्रित करू शकतो. तर आता सुरुवात करूया. बैठक स्थितीमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं असतं. आपले हात मागे ठेवायचे बघा अशा प्रकारे आणि मान मध्ये सैल सोडायची. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. ठीक आहे. प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला विश्रांती घ्यायची असते आणि मग आपण पुढे आसनाची वाटचाल करतो. तर आता सुखासन किंवा स्वस्तिकासन करण्याआधी आपण थोडंसं पावलांची बोटं सैल करून घेऊया. दोन्हीही पावलं जोडून घ्या. हात आपले मागे असतील, पाठकडा सरळ असेल. आता दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या आणि रिलॅक्स करा. हे आपण कालही बघितलं होतं. दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि रिलॅक्स करायचे. ताणायचे, रिलॅक्स करायचे, बरोबर ताणायचे, रिलॅक्स करायचे.
आणि आता चवड्याचा भाग जो आहे तो आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, ओपन करायचं. पुन्हा आपली जाळी पूर्णपणे त्या चवड्याच्या भागाकडे, आपल्या पावलांच्या बोटांकडे घेऊन जायची आणि आपण जी कृती करतोय त्याकडे आपलं मन, लक्ष केंद्रित करायचं. ओपन करूया. 4 ते 5 वेळेला ह्या कृती करायच्या. अंगठा आतमध्ये सुरुवातीला, मग 4 बोटं त्याच्यावर फोल्ड करून, मग विरुद्ध बाजूने अशीच कृती. बरोबर. पुन्हा पावलं जोडून घ्यायची. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचायचं आणि जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचायचं. स्वतःकडे खेचताना आपल्या काफ मसल्स वरती, अँकल जॉईंट्स वर कसा प्रेशर येतो, ताण येतो, त्याकडे लक्ष द्यायचं. आणि जमिनीकडे ताणताना विरुद्ध बाजूने आपल्याला हाच ताण आणि दाब जाणवतो, त्याचीही जाणीव ठेवायची. वर आणि खाली, अँकल जॉईंट मधून पावलं वर आणि खाली. हे करताना नकळत आपल्या गुडघ्यांमध्ये सुद्धा एक हालचाल होते, तिथे सुद्धा एक व्यायाम होतो. बरोबर. सावकाश थांबायचे. पुन्हा पावलं जुळून घ्यायची आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, अँकल जॉईंट्स मधून पावलं उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, अशा प्रकारे गोलाकार फिरवायची क्लॉकवाईज. उजवीकडे नेताना आपली उजवी करंगळी जमिनीला लागतीये का त्याकडे लक्ष द्या. आणि डावीकडे आणताना डावी करंगळी जमिनीकडे जातीये का त्याकडे लक्ष. अगदी सावकाश करा, जाणीवपूर्वक कृती असेल. बरोबर, छान करताय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचे. बरोबर. सावकाश थांबायचंय. आणि आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. 1, 2, करंगळी जमिनीला लागण्याचा प्रयत्न करा. 3, 4, पूर्ण पाऊल न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलांची हालचाल करण्याचा प्रयत्न, म्हणजे पूर्ण पाय न गोलाकार फिरवता फक्त अँकल जॉईंट्स मधून हालचाल. छान. थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास संपूर्ण सोडायचा. आज आपण बघूया सुखासन, स्वस्तिकासन. तर इथे तुम्हाला पाय जे आहेत हे असेच लांब ठेवायचे आणि आपल्याला हे आसन दोन्हीही बाजूने करायचं, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. ठीक आहे. तर आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. आपण एकत्रित करूया हे आसन. आता उजवा जो पाय आपला सरळ आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावा. मी दिसतेय बरोबर प्रत्येकाला? ठीक आहे. उजव्या पायाचं पाऊल आपण डाव्या पायाच्या मांडीला लावलंय. आणि आता आपली उजवी जी पोटरी आहे, मांडी आणि पोटरीच्या मध्ये बघा ही एक गॅप असते, ही खाच असते. बरोबर. तर तिथे आपल्याला आपलं डावं पाऊल फिक्स करायचंय. ठीक आहे. उजवी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे हे डावं पाऊल आपल्याला असं फिक्स करायचंय, आतमध्ये खोचायचंय. जमलं प्रत्येकाला? हा. बरोबर. परफेक्ट. बरोबर. छान. आता इथे बघा कुठेही आपल्या गुडघ्यावरती प्रेशर येत नाही. आणि हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनाच्या आधीचं हे आसन आहे. हे आपल्याला व्यवस्थित जमलं की मग अर्ध पद्मासन, पद्मासन सुद्धा आपल्याला व्यवस्थित जमतं. ठीक आहे. आता दोन्हीही हातांची बोटांची, आपल्याला दोन्ही हातांची बोटं जोडून घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्यावर ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. जर आपण कोपरं अशी ताठ केली ना की पाठकाण्यावरती प्रेशर येतो, म्हणून हाताची कोपरं नेहमी शरीराच्या जवळ ठेवायची. आणि मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटून घ्या. आणि जी आपण सुखासनाची स्थिती धारण केली आहे त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहोत का हे आपलं आपण तपासूया. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य, जाणीव श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जसं आपण पावलांची बोटं ताणली तशीच ही हातांची बोटं सुद्धा आपण ताणतोय आणि अंगठा आतमध्ये घेतोय, त्यावर 4 बोटं आपण हळूहळू फोल्ड करतोय. प्रत्येक पेरातून बोट फोल्ड करायचं, पुन्हा ओपन करायचं, ताणायचं आहे. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा,
बरोबर करताय सगळेजण. पुन्हा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताणायचंय आणि अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट पेरा पेरा प्रत्येक बोट फोल्ड करा. पुन्हा ओपन करा, ताणायचं आहे. 4 बोट फोल्ड करा आणि मग त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण देऊया आणि अंगठा आतमध्ये आणि त्यावर 4 बोट. दोन्हीही हातांची आपण आता घट्ट मूठ वळवली आहे, बरोबर. आता मनगटामधून आपली हाताची मूठ वर खाली करा. फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली. परफेक्ट, बरोबर. आता इथे पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये, म्हणजे जिथे आपण घड्याळ घालतो, फक्त तो भाग, आपला रिस्टचा भाग फक्त आपण वर खाली करतोय. बरोबर, परफेक्ट. हा, आणि आता थांबा आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. बरं, आता हे एकत्र समजा आपला पूर्ण हात हल्ला जात असेल तर काय करा, डाव्या हाताची मूठ ओपन करा आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. आता इथे बऱ्याचदा आपला पूर्ण हात हल्ला जातो, म्हणून डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा आणि फक्त उजव्या हाताची मूठ अशी गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. म्हणजे ते तुम्हाला अगदी सोपं जाईल आणि कृती सुद्धा व्यवस्थित होईल. आणि विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. बरोबर, छान. थांबायचंय. आता उजव्या हाताची मूठ ओपन करा, डाव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा आणि क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्या. थोडीशी हाताला रग लागेल, पण थोडंसं सहन करा. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या. मनगटापासून ते आपल्या खांद्यापर्यंत थोड्याशा हाताला आपली रग लागली असेल. डोळे मिटून श्वासाची जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची तळवे जे आहेत हातांचे ते सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही हातांची बोटं एकदा खांद्यावर ठेवायची आणि एकदा सरळ करायची. आधी आपण कोपराचे जे सांधे आहेत ते सैल करतो, म्हणजे आपले एल्बो जे आहेत ते. हात फोल्ड करायचे, सरळ करायचे, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे आणि पुन्हा एकदा फोल्ड, सरळ. बरोबर करताय. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एकदा फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ. परफेक्ट. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात तसेच खाली घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता करूया शोल्डर रोटेशन. हळूहळू आपल्या हाताची कोपरं वर घ्यायची आणि मागून पुन्हा पुढे येतील क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश करा. 2, बरोबर करताय. 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. पुन्हा कोपरं समोरून जॉईन करा आणि आता मागून पुढे येतील हाताची कोपरं. 1, हे करत असताना नकळत आपल्या पाठीच्या मणक्याचा सुद्धा मसाज होतो. 2, 3, बरोबर करताय. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घ्या. थोडीशी श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास फुंकर मारून तोंडावाटे बाहेर सोडा. आता हे जे आपण सुखासन घातलंय ते आपण सोडूया आणि विरुद्ध पायाने करूया. प्रथम आपला डावा पाय जो वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा हाताच्या आधाराने आणि मग उजवा पाय सरळ करा. बरोबर. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय आपण सुरुवातीला उजवा पाय फोल्ड केलेला, आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आता उजव्या पायाचं पाऊल फिक्स करा. बरोबर. पाठ करा सरळ. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे
त्यांच्यासाठी नेक रोटेशन अतिशय महत्वाचं ठरतो. आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो नेक रोटेशनसाठी. तर ज्यांना हा त्रास आहे त्यांनी रोज उठल्यावर ऍटलीस्ट हंतरुणामध्ये बसून तरी तुम्हाला हे नेक रोटेशन रोजच करायचं आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. तर सुरुवातीला आपली मान हळूहळू उजवीकडे जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मग सावकाश मध्यभागी. मग मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघायची. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. पुन्हा मध्यभागी. पुन्हा मान उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. अजून एक राऊंड उजवीकडे. खांदे वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. सेंटर. डावीकडे. सेंटर. आता हलकीशी टिल्ट करायची आपल्याला मान. म्हणजे बघा एकदा उजव्या बाजूला, म्हणजे आपला उजवा जो कान आहे तो उजव्या खांद्याजवळ जाईल. खांदे मात्र आपल्याला वर उचलायचे नाहीये. हलकीशी टिल्ट करायची उजव्या बाजूने. बरोबर. मग पुन्हा सेंटरला येईल. मग मान डावीकडे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र अगदी सावकाश करा. जास्त ताण न देता कृती करा. सेंटर. पुन्हा एकदा उजवीकडे. बरोबर. सेंटर. डावीकडे. सेंटर. लास्ट राऊंड. मान उजवीकडे. हलकीशी टिल्ट करतोय आपण. परफेक्ट. सेंटर. डावीकडे. आणि सेंटर. छान. पुढे आपण करणार आहोत अप अँड डाऊन. म्हणजे मान आपल्याला सावकाश वर न्यायची. आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. आणि मग हळूहळू आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे. ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हनुवटी जी आपण अशी गळ्याकडे घेतो ती घेणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान वर घ्यायची आहे. फक्त चेहरा सिलिंगला समांतर करायचा आणि पुन्हा सेंटर मध्येच आणायची. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे पण घ्यायला सुरुवात करायची. बरोबर करताय. चेहरा सिलिंगकडे आणि मग पुन्हा सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे. पुन्हा एकदा मान वर आणि खाली. लास्ट राऊंड. मान वर आणि खाली. आता आपली हनुवटी गळ्याकडे आहे. करूया फुल नेक रोटेशन. पुन्हा एकदा पाठकड्याची दुखणी आहे त्याने पूर्ण नेक रोटेशन करणं टाळा. त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशी मागच्या मागे फिरवून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी नेक रोटेशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हनुवटी आपली गळ्याकडे आहे. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळेला. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक कृती करा. आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडून उजवीकडे घेईल. अगदी सावकाश. ह्या ज्या छोट्या छोट्याशा आपण कृती करतो ह्या खूप फायदेशीर ठरतात आपल्याला. सावकाश मान सरळ करायची आहे. डोळे मिटून घेऊया. आणि ह्या संपूर्ण आपण जे मानेचे लुजनिंग एक्सरसाइज केले त्याचा मनातल्या मनात मागो. आपल्याला काही वेगळेपणा जाणवतोय का हे आपलं आपण तपासून पाहूया. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि एकेका पायाने आपण जे स्वस्तिकासन केलंय ते सोडून देऊया. आधी वर असलेला उजवा पाय सरळ करा. मग खाली असलेला डावा पाय. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडायची आहे. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत वज्रासन. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी वज्रासन अतिशय महत्वाचं आहे. आपले बरेचसे जे आजार आहेत हे वज्रासनातून, म्हणजे जर आपण वज्रासन नेहमी घातलं तर बरेचसे आजार हे आपल्यापासून लांब राहतात. तर हे वज्रासन कसं करायचं मी आधी दाखवते. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे तसंही वज्रासन सगळेच करू शकतात. पण अगदीच गुडघे दुखीचा त्रास आहे, गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल किंवा अँकल जॉईंट्स मध्ये लिगामेंट टेअर होते, म्हणजे आपल्याला कधी कधी पाय मुरगळला की आतले जे स्नायू आहेत ते तिथले जे दोरे आहेत ते तुटले जातात, लिगामेंट टेअर होतं, तर मात्र वज्रासन करणं टाळायचं आहे. ठीक आहे.
बाकी वज्रासन हे सगळे करू शकतात. याचे फायदे जसं मी सांगितलं की आपलं आपलं अन्नपचन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर हे कसं करायचं मी दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करायचा. तर सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या सीट खाली घेतो. मग आपण डावा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घेतो. बघा समोरून हे वज्रासन असं दिसतं, म्हणजे आपले गुडघे आणि मांड्या या जुळलेल्या दिसतात. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपले हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे असे, म्हणजे पाठीच्या मणक्यावर जास्त प्रेशर येत नाही. ठीक आहे. आता हे वज्रासन मी समोरून तुम्हाला दिसतंय की जिथे गुडघे आणि मांड्या जुळलेल्या आहेत. ठीक आहे. आता मागून बघा हे आसन कसं दिसतं. बघा पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये, म्हणजे आपण ओव्हरलॅप करत नाहीये, तर एकमेकांच्या जवळ ठेवतोय पायाचे अंगठे. आपला जो सीटचा भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे. ठीक आहे. इथे आपला पाठीचा जो मणका आहे तो नॅचरली म्हणजे नैसर्गिक सरळ जातो. ठीक आहे. बघा मागून हे असं असं दिसतं, म्हणजे आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये, दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. तर आता इकडे समजा जर आपल्या गुडघ्यांमध्ये अशी गॅप राहत असेल, किंवा आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये समजा तुम्हाला जास्त वेळ वज्रासनामध्ये बसल्यावर जर तुमच्या अँकल जॉईंट्स मध्ये जर प्रेशर येत असेल, तर काय करायचं, एक छोटा नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या गुडघे किंवा मांड्यांच्या मध्ये घ्यायची, म्हणजे आपले गुडघे आणि मांड्या आपोआप जवळ येतात. ज्यांचं गुडघे आणि मांड्यांमध्ये गॅप राहत असेल त्यांनी अशा प्रकारे ही नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती अशी मध्ये ठेवायची. दुसरं, अँकल जॉईंट मध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल, तिथे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, तर अशीच नॅपकिनची घडी घ्यायची, ती अशी उभी फोल्ड करायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची, म्हणजे इकडे आपला जो घोट्याचा भाग आहे तिथे. बघा अशा प्रकारे. आणि मग वज्रासनामध्ये बसायचं, म्हणजे आपोआप आपला जो तिथले जे स्नायू आहेत तिथे जास्त प्रेशर येत नाही आणि तुम्ही वज्रासनामध्ये स्थिर बसू शकता. ठीक आहे. नॅपकिनच्या घडीचा आधार घ्यायचा तुमच्या अँकलच्या खाली, म्हणजे घोट्याच्या खाली. आणि शक्यतो वज्रासन जे आहे हे तुम्ही मॅट वर बसून करा. जर खाली चटई असेल, चादर असेल, तर तुमच्या गुडघ्यांना आणि तुमच्या जो आपला समोरचा जो नडगीचा भाग आहे तिथे तुम्हाला दुखापत होऊ शकते. म्हणून शक्यतो वज्रासन जे आहे हे मॅट वर बसून करायचं. वज्रासन जे आहे हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे. इथे तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकता. या स्थितीमध्ये बराच वेळ तुम्ही ध्यानामध्ये सुद्धा बसू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे वज्रासन करायचं आहे. आणि जेव्हा आपण ते सोडणार, वज्रासन जेव्हा आपल्याला सोडायचं असतं तेव्हा ते कसं सोडतात बघा. एक एक पाय सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा हाताच्या आधाराने, आणि मग डावा पाय सरळ करायचा. तर इथे जर समजा आपल्याला अँकल जॉईंट्स वरती त्रास वाटला तर थोडीशी पावलं जी आहे ती थोडीशी रिलॅक्स करायची, अशी हलवून. ठीक आहे. लक्षात आलंय प्रत्येकाच्या आपण कसं केलंय ते, एक एक पाय फोल्ड करून. तर आता सुरुवात करूया वज्रासनाला. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ही जी काही महत्वाची आसनं आहेत जी दिसायला सोपी दिसतात, पण ती समजायला आणि टेक्निकली ती करायला आपल्याला तेवढीच ती कठीण होतात. म्हणून अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्या. मग डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्या. अगदी सावकाश आणि मॅट वर बसून कृती करा. हे आसन तुम्ही जेवणानंतर म्हणजे आफ्टर लंच डिनर कधीही करू शकता. जर थोडी थोडी प्रॅक्टिस ठेवायची. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. त्याच्यामुळे खाल्लेलं अन्न हे पचलं जातं. आपला जो श्वास आहे हा उदरश्वास म्हणजे पोटापासून आपला श्वास सुरू होतो. बिकॉज आपण जेव्हा या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या ज्या
पोटऱ्यांच्या इथला जो रक्तप्रवाह प्रवाह आहे तो लॉक होतो आणि तो आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे खाल्लेलं जे अन्न आहे ते चांगल्या प्रकारे पचलं जातं. त्याच्यामुळे ऍसिडिटी सारखा त्रास कमी होतो. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो सुद्धा दूर व्हायला मदत होते. पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी कुठलेही विकार असतील तर ते सुद्धा या वज्रासनामुळे आपल्यापासून लांब राहतात. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम राहतं. तर आता इथे आपल्याला कसं बसायचं बघा. हातांची ज्ञानमुद्रा करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जोडून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगकडे आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य आणि जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनावर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी निरीक्षण. गुडघे मांड्या जोडलेले आहेत. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता पुढे आपण बघणार आहोत या वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा. तर योग मुद्रा जी आहे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ही कुणी करू नये. ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत. योग मुद्रेमुळे मुद्रा मुद्रा म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे त्या मुद्रांचा इफेक्ट आपल्या एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे अंतस्रावी ग्रंथींवर होतो. जसं की आता ही आपण जी योग मुद्रा करणार आपल्याला ही पुढे झुकणारी मुद्रा आहे. त्याच्यामुळे आपल्या पोटावरती प्रेशर येतो. त्यामुळे डायबिटीस सारखे जे आजार आहेत हे आपल्यापासून लांब राहतात. रक्ताचा जो प्रवाह आहे तो आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत ते तजेलदार होतात. तिथे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे पोहोचलं जातं. असे हे फायदे आहेत योग मुद्रेचे. तर कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात आले. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. काल कोणीतरी असं होतं की ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे तर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ वज्रासनामध्ये बसू नका. आज ते आहेत की नाही मला माहिती नाहीये. पण वज्रासनामध्ये ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी वज्रासनामध्ये जास्त वेळ बसू नका. ठीक आहे. तर बघा आता योग मुद्रा कशी केली जाते. मी आधी दाखवते मग आपण एकत्रित करूया. ठीक आहे. पुन्हा ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये वज्रासनामध्ये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घाला आणि बघा ही योग मुद्रा कशी केली जाते. तर इथे आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. बघा अशा प्रकारे. उजव्या हाताने आपण डाव्या हाताचं मनगट पकडलंय. डाव्या हाताची मूठ आपण वळून घेतलीये आणि ती पकड जी आहे ती आपला जिथे शेवटचा पाठीचा मणका आहे तिथे आपण ही पकड ठेवली. ठीक आहे. बघा इथे हाताची जी कोपरं आहेत ती थोडीशी ताणली जातात. खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतात. ठीक आहे. आणि आता पुढची कृती बघा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर वर्टिगो किंवा पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. पुढे कृती लक्षात घ्या मग आपण एकत्रित करणारच आहोत. ही स्थिती घेतली की मग आपल्याला नजर समोर ठेवायची आहे. एक श्वास भरून घेताना आपली हनुवटी जी आहे ती हलकीशी वर येईल आणि मग तो श्वास सोडत सोडत आपण कमरेतनं पुढे झुकणार आहोत. आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येतो, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतो आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. बघा इथे कुठेही सीटचा भाग उचलला नाहीये. आधी कृती लक्षात घ्या मग आपण एकत्रित करूया. सीटचा भाग न उचलता आपण आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या म्हणजे अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडे बघा अशा प्रकारे सैल सोडायची. ही झाली योग मुद्रेची अंतिम स्थिती. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समजा एवढं अंतर राहत असेल, तुम्हाला जास्त पुढे झुकता येत नसेल तर त्यांनी काय करायचं.
हाताची पकड सोडायची, दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची अशा प्रकारे, आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. आणि मग या स्थितीमध्ये थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण उलट चाल करू, ही योग मुद्रा जेव्हा आपण सोडून देऊ, तेव्हा आपल्याला ज्या हाताच्या मुठी समोर घेतलाय त्या पुन्हा एकदा मागे घ्यायच्या. पुन्हा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं, हाताची पकड थोडीशी घट्ट करायची, खांदे आणि कोपरं थोडीशी मागे खेचून घ्यायचे आणि मग श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. हाताची पकड सोडून द्यायची आणि डोळे मिटून इथे थोडा वेळ स्थिर राहायचं, कारण की रक्ताचा प्रवाह जो डोक्याच्या दिशेने होतो तो पुन्हा एकदा पूर्ववत होतो. ठीक आहे, लक्षात आलीये कशी करायची ही योग मुद्रा? ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला आणि मग ही योग मुद्रा केली तरीही चालेल. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. आणि आता सुरुवात करूया. जर कोणाला काही अडचण असेल तर कृपया चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा आपला वर्ग झाल्यावरती आपण पुन्हा एकदा घेऊन या सगळ्या. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. दर्शनाताई व्यवस्थित आहे? सुरुवात करूया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने आपण पकडलंय, नजर समोर घ्या, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत, हाताची कोपरं ताणली गेली आहे. आणि आता आहे तो श्वास सोड. एक श्वास भरून घ्या, आपली हलवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून म्हणजे कमरेतनं पुढे झुका. आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपली हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. जर आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल, सीटचा भाग उचलला जात असेल, त्यांनी हाताची पकड सोडा, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा समोर आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. इथे पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स ठेवा, पाठीचा मणका अगदी सैल सोडा, पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. आपला पोटावरती पूर्णपणे प्रेशर आलेला आहे, पाठकण्यावरती ताण आहे, त्या सगळ्याची जाणीव. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय. कपाळावर चेहऱ्यावर कुठलीही आठी नाहीये. संपूर्ण योग मुद्रेची स्थिती बंद डोळ्यांनी आपण तपासून पाहतोय आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा, ती पकड मागे घ्या, हाताची पकड थोडीशी घट्ट करूया, खांदे कोपरं थोडीशी वरच्या बाजूने खेचूया आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले आहेत, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होतोय. हाताची पकड सोडा, दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि इथे थोडा वेळ स्थिर व्हा. रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याचा स्व अनुभव आपण घेतोय. सावकाश ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. ज्यांनी साधी मांडी घातली आहे त्यांनी सुद्धा एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. बरोबर. सावकाश दंड स्थितीवर घ्यायचंय, उभं राहायचंय स्टँडिंग मध्ये. दंड स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. आपण शाळेमध्ये जे सावधान आणि विश्राम पाहिलंय त्यातली विश्राम जी स्थिती आहे ती म्हणजे आपल्या दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. करणार आहोत आपण कटी चक्रासन. तर इथे दोन्हीही पायांमध्ये आपल्याला 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा.
इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना ट्विस्ट मिळतो, म्हणून याला कटी चक्रासन असं म्हणतात. पुन्हा दोन्ही हात खांद्यावर सरळ. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या बाजूला मांडीवर, उजव्या पायाची टाच वर. आणि हीच हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6. पाय गुडघ्यातनं सरळ असतील. 7, 8, 9, 10. थांबायचं. 10 वेळा झाले की थांबायचंय. शक्यतो माझीच विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला कृती पटकन लक्षात येईल. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवलात तर तुम्हाला मी खूप लांब दिसेल आणि तुम्हाला कृती लक्षात येणार नाही. ठीक आहे. पुन्हा पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आपण करणार आहोत नी बेंडिंग. दोन्ही हात समोर ठेवायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. मी थोडीशी क्रॉस उभी राहते की जेणेकरून तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल. आणि आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत आपण गुडघ्यातनं फोल्ड होणार आहोत आणि श्वास सोडत वर येणार आहोत. श्वास घेत फोल्ड, गुडघे आपल्याला फोल्ड करायचे बरोबर, आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. परफेक्ट. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आता पुन्हा श्वास घेत घेत खाली बसा आणि इथे थांबा. थोडा वेळ थांबा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ न थांबता सरळ व्हायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थोडा वेळ थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश सरळ व्हा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण केलं आता नी बेंडिंग. आता आपण करूया नी रोटेशन. पावलं जुळून घ्यायची. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते गुडघ्याच्या वाटीवर. बरोबर. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, बरोबर, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश कमरेत सरळ व्हा आणि विश्राम. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता ताडासन. ताडासन जे आहे हे आपल्या रोजच्या साधनेमधलं महत्वाचं आसन आहे. याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. संपूर्ण शरीराला रक्ताचा प्रवाह जो आहे किंवा रक्त पुरवठा जो आहे हा खूप चांगल्या प्रकारे होतो. लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ताडासन. सोपं आहे पण तरीही एकदा दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, किंचितस पावलामध्ये अंतर घ्यायचं, अगदी थोडस. दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. अशा प्रकारे. म्हणजे आज आपण अगदी सोपी कृती पाहतोय. याचे सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत जे आपण हळूहळू पुढे बघणार आहोत. तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आणि नजर समोर. आता हेच हात हळूहळू आपण डोक्याच्या दिशेने वर घेणार. आता जे हाताचे तळवे आपल्या डोक्याच्या दिशेने आहेत ते वरती सिलिंगच्या दिशेला घ्यायचे. ठीक आहे. नजर समोर ठेवायची. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना करायचा आणि मग आपल्या टाचा ज्या आहेत ह्या जमिनीपासून वर उचलायच्या आणि संपूर्ण शरीराला वर्टिकली खेच, उभ्या कक्षेमध्ये आपण खेच देतो. जास्तीत जास्त ताणायचं 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 आणि मग टाचा खाली आणि सावकाश आपले हात हळूहळू असेच खाली येतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे ताडासन करायचं आहे. तर जिथे आपल्याला तोल जात असेल तर त्यांनी भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून उभं राहून हे आसन केलं तरीही चालेल. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, किंचितस पावलामध्ये अंतर घ्या. अगदीच तोल जात असेल तर हात शरीराच्या जवळ.
नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची आपण उघडझाप केली की आपलं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी होतं. शक्यतो स्थिर नजर ठेवायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. संपूर्ण दोन्ही हात वरच्या बाजूने खेचून घ्यायचे आणि मग आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि संपूर्ण शरीराला वर्टिकली खेच, उभ्या कक्षेमध्ये खेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण 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 ताण. परफेक्ट. छान. सावकाश टाचा खाली घ्या. आधी आधी टाचा पूर्णपणे खाली घ्या आणि मग दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि आता आपण थोडस साईडवर बेंड घेणार आहोत. ठीक आहे. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजव्या बाजूला आपल्याला खाली झुकायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. अगदी सावकाश करा कृती. डाव्या बाजूला येताना नजर आपली उजव्या हाताकडे असेल आणि खाली उजव्या बाजूला खाली झुकताना नजर आपली डाव्या हाताकडे असेल. थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि लास्ट राऊंड 10. सावकाश थांबवायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. बरोबर. पायामधलं अंतर कमी करा आणि रिलॅक्स. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आज आपण बैठक स्थिती आणि दंड स्थिती या दोन स्थितीमध्ये आसनं पाहिली. उद्या आपण शयन स्थिती आणि पोटावर पडून जी काही आसनं आहेत ती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. जाणे श्वासाची. साधी मांडी घालायची. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण स्वस्तिकासन पाहिलं. बरोबर. तर आता आपण बघूया अर्ध पद्मासन कसं केलं जातं. तर दोन्ही पाय इथे समोर ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करण्याची जास्त घाई न करता त्यांनी जसं आपण स्वस्तिकासन पाहिलं किंवा सुखासन जे पाहिलं त्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. मग आम्ही दाखवते कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. आपला कुठलाही एक पाय, उजवा किंवा डावा पाय, तो फोल्ड करायचा. त्याचं जे पाऊल आहे ते विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. ठीक आहे. वरती ठेवायचंय. जो पाय आपला खाली सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल, जो पाय आपण मांडीवर ठेवलंय त्याचं पाऊल त्या मांडीच्या खाली घ्यायचं. बघा अशा प्रकारे. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ठीक आहे. सोपं आहे. पण गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांना हे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालणं कठीण जातं. करूया आपण. दोन्ही पाय समोर ठेवायचे. कुठलाही एक पाय फोल्ड करा. उजवा किंवा डावा. कुठलाही एक पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा आणि जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल, जो पाय आपण फोल्ड केलाय त्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. परफेक्ट. आता इथे एक छोटीशी ट्रिक म्हणजे आपला पाठकणा सरळ राहण्यासाठी दोन्ही हातांची जी दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. आपल्या सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपोआप आपला पाठीचा मणका सरळ होतो. जर तुम्हाला घरी लहान मुलांना शिकवायचं असेल तर त्यांना सुद्धा अशीच पद्धत सांगा. अभ्यासाला बसताना जर आपण या स्थितीमध्ये बसलो, पाठकणा आपला सरळ राहिला की आपोआप आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा सरळ राहतं किंवा चांगलं होतं. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये.
डोळे अलगद मिटून घेऊया. मान मध्यभागी आहे. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. चेहरा शांत. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज आपण समोर इक्वल ब्रीदिंग म्हणजे आणि दीर्घ श्वसन त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. समान श्वसन आणि दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस. ज्यांना जास्त वेळ खाली मांडी घालून बसणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीमध्ये बसा किंवा टेबलवर बसा किंवा सोफ्यावर बसा. काही हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी घालून खाली बसायला हरकत नाही. डोळे मिटलेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने हा श्वास सोडा. आपलं पोट आतल्या दिशेला जातं. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतमध्ये जात आहे. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीथिंग पॅटर्न. श्वास घेताना आपलं पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना ते आतमध्ये जात आहे. आपण आता बघणार आहोत इक्वल श्वसन म्हणजे समान श्वसन कसं केलं जातं. आता मी इथे काउंटिंग करीन त्याप्रमाणे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 1 ते 4 काउंटिंग होईल तोपर्यंत तुम्ही श्वास भरून घेणार आहात आपापल्या क्षमतेने आणि उलट्या क्रमाने 4 ते 1 जेव्हा अंक काउंट होतील तेव्हा तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडायचा आहे. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. कपाळावर कुठलीही आठी नाही. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. आपलं पोट हळूहळू आतमध्ये जात आहे. 4 3 2 1. श्वास घेणं आणि सोडणं हे एका समान पातळीवर होत आहे. पुन्हा 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. हळूहळू आपलं पोट आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. पुढची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या पोटाच्या हालचालीकडे. संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक राऊंड. सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. जेव्हा श्वासाची गती लयबद्ध असते संथ असते तेव्हा आपोआप आपल्या विचारांची गतीही कमी असते. आपलं मन शांत असते. पुढे आपण पाहणार आहोत दीर्घ श्वसन. समान श्वसन मध्ये आपण ज्या आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती होती ही आपली इक्वल होती. दीर्घ श्वसनामध्ये आपली श्वास सोडण्याची जी कृती आहे ती थोडीशी जास्त असेल. एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपल्याला दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडायचा आहे. ठीक आहे. आपण जेव्हा प्रॅक्टिकल करू तेव्हा आपल्याला जास्त अजून लक्षात येईल. तर हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2
तीन चार. आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. कृती लक्षात घ्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे दीर्घ श्वसनामध्ये, हा दुपटीचा असतो, डबल असतो. ठीक आहे. पुन्हा एकदा हे आवर्तन आपण करूया. दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. एक, दोन, तीन, चार. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी आहे हा वेगवेगळा असतो. त्यामुळे अंकांमध्ये किंवा काउंटिंग मध्ये न अडकता आपापल्या क्षमतेने ही कृती करण्याचा प्रयत्न करा. काउंटिंग फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. एक लास्ट राऊंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आपापल्या क्षमतेने आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडू द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. काही क्षण शांत. केलेलं समान श्वसन आणि दीर्घ श्वसन या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. हातांची ज्ञान मुद्रा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह स्थिर, शिथिल आणि चेहरा प्रसन्न. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. या क्षणापासून मी माझं निरोगी आयुष्य जगत आहे आणि मी याची सुरुवात करत आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानाला आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. माझ्या मागोमाग आपण ही बोला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती होईल. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. समर्पण आणि शरणागत भाव आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील आपल्या हृदयापाशी. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता.
हँड राईज करा जर कोणाला काही विचारायचं असेल तर. ओके, कोण बोलताय? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम, धन्यवाद आणि सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. जर काही अडचण असेल तर माझा ग्रुपवरती नंबर आहेच, तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. नॉर्मल कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप कॉल करा. हरिओम, धन्यवाद, शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.